नेमकं काय होतं? मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध जो मेमध्ये जो गुन्हा दाखल झाला होता, त्यांनी ज्या वॉचमॅनला वार केले होते, सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याच्याकडून जे हत्यार आहे ते जप्त दाखवलेलं आहे आणि आज त्याच्यामध्ये पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी मेहरबान कोर्टाला मागितली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्षमपणे त्याची पुढील पोलीस कोठडी का वाढवण्यात यावी, रिमांडमध्ये कसा आम्ही प्रोग्रेस केला आणि त्याच्यासोबत जे इतर आरोपी होते CCTV फुटेजमध्ये, जे अजून 2 आरोपी होते त्यांचा शोध घेणं बाकी आहे। अशा प्रकारे आम्ही युक्तिवाद केल्यानंतर मेहरबान कोर्टाने तो जो युक्तिवाद आहे तो मान्य केला आणि त्या ग्राउंड्सवरती आरोपीची 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। ओके, त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो वॉचमॅनचं काम करतो आडिवली ढोकळी परिसरात। त्याचं फिर्यादीचं नाव आहे पिंट्या बर्नार्ड डेव्हिड म्हणून त्याचं नाव आहे आणि सदरचा गुन्हा झाल्यानंतर तो एवढे दिवस वेगवेगळे, हा जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार आहे, त्याला माहिती आहे की कसं कुठे लपून बसायचं, म्हणून विविध केसांची रचना चेंज करायची, कपड्यांची वेशभूषा चेंज करून राहायचं, जेणेकरून आपली जी ओळख आहे ती लगेच पटवून आपल्याला पोलिसांनी अटक न करावी आणि ती अटक चुकवण्यासाठी हा पुरेपूर त्याची खबरदारी घेतो आणि त्या प्रकारे वागतो। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।